इंडियन आर्मीतले मेजर रोहित बचवाला जेव्हा सुट्टीमुळे घरी हैदराबादला जाण्यासाठी निघाले, तेव्हा झाशी रेल्वे स्टेशनवर ते जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांना एक गर्भवती महिला व्हीलचेअरवरून खाली पडलेली दिसली, जिला प्रसूती वेदना होत होत्या. मेजर रोहित बचवाला यांनी तातडीने त्या महिलेची मदत करायचं ठरवलं. त्यांनी तिथे कसलीही सोय नसताना किंवा ऑपरेशन थिएटर उपलब्ध नसताना फक्त हेअर क्लिप्स, पॉकेट नाईफ यांसारख्या वस्तू वापरल्या. त्यांच्या जवळ असणाऱ्या धोतीच्या मदतीने त्यांनी आडोसा केला आणि स्टेशनवरच्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेची डिलिव्हरी केली. त्या प्रसूतीनंतर त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मेजर यांना मेडिकल एक्सपिरियन्स होता, कारण ते इंडियन आर्मीमध्ये डॉक्टरच आहेत आणि सध्या झाशी इथल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये त्यांचं पोस्टिंग आहे. एका तरुण लष्करी डॉक्टरने कमीत कमी गोष्टी स्वतःजवळ असतानाही आपलं स्किल्स वापरून सुरक्षितपणे त्या महिलेची कशी डिलिव्हरी केली हे पाहून लोक थक्क झाले होते. त्यांच्या धाडसामुळे सगळीकडे त्यांचं कौतुक केलं गेलं, पण त्यांची जास्त चर्चा तेव्हा झाली जेव्हा स्वतः लष्कर प्रमुखांनी मेजर बचवाला यांचं कौतुक केलं. स्वतः सुट्टीवर असूनही कर्तव्याच्या पार जाऊन त्यांनी निस्वार्थपणे काम केल्याबद्दल लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी मेजर बचवाला यांचं कौतुक केलं आणि त्यांचा विशेष सन्मान केला. यामुळे आर्मीतले जवान फक्त युनिफॉर्म मध्ये असतानाच नाही, तर बाकी आयुष्यातही हिरो असतात हे मेजर रोहित बचवाला यांनी दाखवून दिले.